ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपकांता राधा कांता नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना आधी वंदन करूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया, श्रीला प्रभुपादांचा आशीर्वाद घेऊ, त्यांना नमस्कार करूया, नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल इस्कॉन मंगलुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत आपला अध्याय 6। तर त्याच्या आधी आपण थोडीशी उजळणी करूया। आपण चला बरं सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, आपण ही ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा करूया। आपण काय नाही, शरीर नाही, आपण काय आहोत, आत्मा आहोत। आपला आत्मा कुठे असतो, हृदयात, हृदयात स्थित असतो। आपण आत्म्याला पाहू शकतो का, नाही। आपण आत्म्याला ओलं किंवा ओलं करू शकतो किंवा सुकवू शकतो का, नाही। आपण कोणत्याही शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी आत्म्याचे तुकडे करू शकतो का, नाही। खूप छान। मग मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं, दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो। खूप सुंदर। तर आत्म्याचा आकार केवढा असतो, केसाच्या टोकाच्या 10,000 एकांश एवढा असतो, बरोबर आहे की नाही। हो। आता पुढे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान। ब्रह्मन म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे 4 भुजांचं विष्णूचं रूप ज्यांच्या हातात शंख चक्र आणि गदा आहे, आणि भगवान म्हणजे श्रीकृष्ण ज्यांच्या डोक्यावरती मोरपंख, हातात बासरी आहे, ज्यांचं सुंदर असं श्यामसुंदर मनमोहक असं श्यामसुंदर रूप आहे आणि त्यांनी पितांबरी धारण केलं आहे, बरोबर आहे की नाही। आणि भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोण सांगू शकेल बरं, इथं आहेच, कोण मला सांग म्हणून दाखवेल भगवंतांचे। हो सांग ना, कोण म्हणतंय, मॅम मी, मानसी की श्रावणी, मॅम तिला सांगू दे। ओके श्रावणी सांग तू। सुंदर, श्रीमंत, प्रसिद्ध, ज्ञानी, संन्यास आणि शक्तिशाली, सामर्थ्य। खूप छान। तर भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोणते आहेत, सुंदर, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास, अशी भगवंतांची 6 ऐश्वर्य आपण पाहिली। आता पुढे जाऊन आपण काय पाहिलं, भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे।
जसं आपण नवीन टॉय घेतल्यानंतर आधी मॅन्युअल वाचून टॉय कसं यूज करायचं ते पाहतो, तसं आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक समस्येचं समाधान आपल्याला भगवद्गीतेत मिळतं. म्हणून आपल्या भगवद्गीता ही आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे असं म्हटलं जातं. भगवत म्हणजे भगवान आणि गीता म्हणजे संगीत. भगवंतांनी खुद्द गायलेलं संगीत म्हणजे आपलं ही भगवद्गीता आहे. तर आता भगवद्गीतेचे 5 विषय कोणते बरं? कोण मला सांगेल? ईश्वर, हम्म कर्म, हा जीव, हा प्रकृती आणि काळ. खूप छान, खूप सुंदर मानसी. मला खूप अभिमान आहे तुम्हाला सगळ्यांचा. किती छान छान उत्तर देताय तुम्ही. तर भगवद्गीतेचे 5 विषय कोणते होते? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. आता कोण मला सांगेल बरं अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं कोणती? तुम्ही चॅट बॉक्स मध्येही लिहू शकता आणि सांगू पण शकता. ओके मानसी सांग. असमंजस, पाप, आनंद नाही, पारिवारिक परंपरा, दया. दया. खूप छान, खूप सुंदर. आता अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं कोणती आहेत बरं? सांगेल कोणी? आपण रोज रिव्हिजन करतो ना, थोडं जेवढं आठवेल तेवढं तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्येही उत्तर लिहू शकता. एखाद दुसरं कोणाला आठवतंय? लक्ष्मी, लक्ष्मी, बरोबर, भाग्यलक्ष्मी. खूप छान प्रयत्न. आणखी? मॅम कपिध्वज, बरोबर. कपिध्वज, दिव्य रथ, हर्ष, मोक्षदा एकादशी. एकादशी, आणखी? कोणाला प्रयत्न करायचाय? मानसी तुला सांगायचंय? मॅम मी चॅट बॉक्स मध्ये टाकले. ओके, खूप छान. दिव्य रथ, धर्मक्षेत्र, ऋषिकेश, आणखी? धर्मक्षेत्र, दिव्य रथ जो अग्निदेवानी दिला होता, कपिध्वज ज्यावरती हनुमानांचं चित्र होतं आणि त्याच्यातून अर्जुनाला हनुमंतांचा आशीर्वाद मिळाला होता, गांडीव धनुष्य जे पशुपतास्त्र होतं, हो की नाही, जे वरुणदेवानी त्यांना दिलं होतं. आणि मग त्यानंतर मोक्षदा एकादशी, त्यक्त जीविता, ऋषिकेश, भाग्यलक्ष्मी आणि एक राहिला आपला शंखनाद. तर असे अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं होती. तुम्ही लिहून घेतले का सगळ्यांनी? म्हणजे तुम्हाला आता सांगताना जर तुम्ही लिहून ठेवलं ना तर ते इझी होईल ना तुमच्यासाठी. ठेवलंय पण मी लिहून ठेवले पण मी बाहेर आली. ओके ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर अशी अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं होती जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता पुढे जाऊ आपण. तर आज आपण शिकणार आहोत ध्यान योग. आपण कोणकोणते योग शिकले बरं? कोणाला आठवतंय? कोणी मला सांगू शकेल? ज्ञानयोग. खूप छान. आणखी? दुसरा? कर्मयोग, सांख्य योग शिकलो होतो आपण दुसऱ्या अध्यायात. आणि मग आपण काल काय शिकलो होतो? कृष्ण भावना भवित कर्म, हो की नाही? तर आज आपण शिकणार आहोत ध्यान योग म्हणजे काय. आपण ज्ञान योग शिकलो ज्याच्यामधून आपल्याला ज्ञान मिळतं. सगळ्यात मोठं, सगळ्यात परमगुह्य ज्ञान, सगळ्यात चांगलं ज्ञान कोणतं आहे, पवित्र ज्ञान कोणतं आहे हे शिकलो आपण. कर्मयोग शिकलो. कर्मयोग म्हणजे काय,
आता आपण काय शिकलो होतो? योग म्हणजे काय? योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. आणि ध्यान योग म्हणजे काय आता? तर आपण शिकलो होतो ना, सत्ययुगातला धर्म काय होता? लोकांचा ध्यान करणं आणि ते जंगलात जाऊन भगवान विष्णूवरती ध्यान केंद्रित करायचे आणि ध्यान करायचे. बरोबर आहे की नाही? आता ध्यान केंद्रित करायचं म्हणजे काय? हे ध्यान कसं केलं जातं बरं? जंगलात जाऊन कशा प्रकारे ध्यान केलं जातं? ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला भगवंत या 6व्या अध्यायामध्ये देणार आहेत. तर ध्यान योग नक्की म्हणजे काय? आता आपण इथे शिकणार आहोत ते. आता त्याच्या आधी आणखी थोडीशी आपण उजळणी करूया. हे इस्कॉन हे कोण आहेत या फोटो मधले? श्री श्री राधा गोविंद. आता राधा गोविंदांना अजून काय म्हटलं जातं? राधा माधव असंही म्हटलं जातं. त्यांची आणखी वेगवेगळी नावं कोणी मला सांगू शकेल का भगवंतांची? मला श्रीकृष्णांची नावं माहिती आहे. सांगायचं तुला? हो, हो सांग ना. गोपाल आणि गोविंद. खूप छान. आणखी? मला हे दोनच माहिती. त्यांना कुंज बिहारी असंही म्हणतात ना? का म्हणतात? तर त्याला जंगलात खेळायला आवडतं म्हणून त्यांना कुंज बिहारी म्हणतात. गोपीजन वल्लभ असंही म्हणतात. का? तर तो गोपीजनांचा आवडता आहे. त्याला गिरीवरधारी असंही म्हणतात, हो की नाही? त्याला गिरीवरधारी असं का म्हणतात हो? कारण त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. खूप छान, खूप सुंदर. आणि आपण स्टोरी मध्ये पाहिलं होतं भगवंतांनी गोवर्धन पर्वत कितव्या वर्षी उचलला होता? तेव्हा ते किती वर्षाचे होते? 7. खूप छान, खूप सुंदर. आणि किती दिवस उचलला होता त्यांनी तो? 7 दिवस 7 रात्र. खूप छान, खूप सुंदर. तर तुम्हाला माहितीये आजचा तुमचा होमवर्क काय आहे? आज स्टार्टिंगलाच सांगणार आहे मी. तर तुम्ही सगळ्यांनी भगवंतांची विविध नावं लिहायची आहेत. तुम्हाला जेवढी हवी तेवढी. आणि मग तुम्ही त्याचा फोटो काढून ग्रुपमध्ये पाठवू शकता. चालेल? आवडला सगळ्यांना होमवर्क? आता पुढे जाऊन पाहू. आता आपण अभ्यास करू. आपण शिकूया. आता ध्यान योग म्हणजे काय? ध्यान कसा करायचा असतो? आपण शिकूया. जानकी नंदन खूप छान. सुनील खूप सुंदर. आता ध्यान म्हणजे काय? ध्यान योग म्हणजे काय? आता योग याचा अर्थ आपण शिकलो होतो. भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया म्हणजे भगवंतांशी कनेक्ट व्हायचं. तर तुम्हाला मी योगांबद्दल माहिती सांगताना सांगितलं होतं. भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा आपण भक्तीच्या 9 सेवा करतो, आपण लिफ्ट मध्ये जसं पोहोचतो ना एकदम वरच्या फ्लोअरवर एकदम लवकर पोहोचतो लिफ्ट मध्ये पायऱ्यांच्या कंपॅरिझन मध्ये, तसं जेव्हा आपण भक्ती योग आपण आचरणात आणतो तेव्हा आपण एकदम फास्ट मध्ये आपल्याला कसं इन्स्टंट फूड खायची सवय असते की नाही, तसं तुम्हाला इन्स्टंट भगवंतांच्या जवळ जायचंय किंवा इन्स्टंट कृष्णाला प्रसन्न करायचंय, तर आपल्याला काय करायचंय माहिती? भक्ती योगाची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे भक्तीच्या 9 सेवा करायच्या आहेत. पण आज आपण शिकणार आहोत ध्यान योग. तर देवाशी कनेक्ट व्हायचंय आपल्याला, भगवंतांच्या जवळ जायचंय. आपण कसं जाणार आहे बरं त्यांच्या जवळ? ध्यानयोग म्हणजे काय? कोणत्या क्रिया कराव्या लागतात ध्यान योगामध्ये? तर इथे पहा, या चित्रामधला या फोटो मधला व्यक्ती काय करताना दिसतोय तुम्हाला? ध्यान. कुठे आहेत ते? कुठे बसून ते ध्यान करतायत? जंगलामध्ये. हो की नाही? मग ते कसे बसलेत माहिती? एकदम ताठ. त्यांची पोझिशन कशी आहे पहा. एकदम पाठ एकदम सरळ आहे त्यांची. त्यांनी हात कोणत्या पोझिशन मध्ये ठेवलेत, त्यांचे हात, त्यांचे पाय आणि कसं त्यांनी ध्यान केंद्रित केलं आहे. आणि अशा प्रकारे ध्यान केंद्रित करून आधीच्या युगात वर्षानुवर्षे भगवंतांचं नामस्मरण केलं जायचं, भगवंतांवरती ध्यान केंद्रित केलं जायचं. तुम्हाला माहिती या पोझिशन वरती बसून डोळे आपल्या नाकाच्या या टोकावरती कॉन्सन्ट्रेट करून, डोळे बंद करून इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आणि इथल्या पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेशन एकत्र करून त्या युगामध्ये
ध्यान केंद्रित केलं जायचं. कोणावरती? भगवंतांवरती. कोणत्या रूपावरती ध्यान केंद्रित केलं जायचं? भगवंतांच्या विष्णू चार भुजांच्या परमात्म्याच्या रूपावरती ध्यान केंद्रित केलं जायचं भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी. पहा, त्यांना कशाची भीती आहे का? इथे हा एक साप फिरतोय. पहा, त्यांचे केस किती मोठे वाढलेले आहेत, जटा वाढलेल्या आहेत त्यांच्या. त्यांनी कोणतंच अन्न मे बी काहीच ग्रहण केलं नाहीये, कितीतरी वर्षापासून ते बसले आहेत. त्यामुळे त्यांची हाडं कशी दिसतायत पहा. आणि मागे इथं दिसतंय का तुम्हाला? या इथे हा वाघही फिरतोय. त्यांना कोणती भीती आहे का हो त्या वाघाची? नाही, कारण त्यांचं लक्षच नाहीये. कुठे आहे त्यांचं सगळं लक्ष? भगवंतांवरती. त्यांनी डोळे बंद केले आहेत आणि भोवतालच्या जगामध्ये काय चाललंय याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाहीये. का? ते ध्यान योगामध्ये व्यस्त आहेत. ते भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया ध्यानाद्वारे करतायत ते. आणि त्यामुळे त्यांना ना सापाची भीती, ना अन्नाची काळजी, ना पाण्याची सोय, ना या वाघापासून भीती, ना या गर्द जंगलामध्ये या रात्रीची भीती. कोणत्याच गोष्टीची भीती त्यांना नाहीये. पण आता मला एक सांगा, आता मी जर तुम्हाला म्हटलं, आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जंगलात जाऊन ध्यान करायचंय. तुम्ही आणि आम्ही जाऊ शकू का जंगलामध्ये? शक्य आहे का जंगलामध्ये जाऊन अशा प्रकारे जसे हे साधू बसलेत ना इथे, त्या पोझिशन मध्ये बसणं शक्य आहे का? नाही. आता खूप जण असतात आता तुमच्यापैकी किंवा माझा मुलगाच मी सांगते, ते डायनिंग टेबलवर जेवण करून बसून किंवा स्कूलमध्ये चेअर्स वरती, बेंच वरती बसून त्यांना इतकी सवय झालेली असते ना, त्यांना खाली बसणं शक्यच नसतं. मांडी घालून बसल्यावर काही जणांना पाय दुखतात. होतं का असं तुमच्यापैकी कोणाला? होतं की नाही असं? मग पहा, हे साधू तर वर्षानुवर्ष ते जप करण्यासाठी याच पोझिशन मध्ये बसले आहेत. आणि आपण पाहिलं आपण पुढे जाऊन ध्रुव बाळाची स्टोरी पाहणार आहोत. हिरण्यकश्यपू म्हणजे भक्त प्रल्हादांची स्टोरी पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू एका पायावरती भगवंतांचं नामस्मरण करतो भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी. कितीतरी हजारो शेकडो वर्षे तो तपस्या करतो. तर त्या काळात ते सुद्धा शक्य होतं. लोक एका पायावरती उभं राहून भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करायचे. आपण उभं राहू शकतो का एका पायावरती? एक हजारो वर्ष नाही, एक तास उभं राहू शकतो का आपण? नाही मॅम. अजिबात नाही, हो की नाही? का? तर आपण कलियुगात आहे. आपल्या म्हणजे भौतिक प्रकृती आपल्या आताच्या युगातली भौतिक प्रकृती किंवा बाहेरचं जग किंवा आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थिती त्या कोणत्याच अशा जपला बसण्यासाठी अनुकूल नाहीयेत. बरोबर आहे की नाही? आपण जंगलात गेल्यावर आपल्याला प्राण्यांची भीती आहे, आपल्याला वाघांपासून भीती वाटते. जंगलातच काय आपण घरी सुद्धा तुम्ही ट्राय करा बरं डोळे असे मिटून कॉन्सन्ट्रेशन मध्ये बसा. तुम्ही 1 तास बसू शकता का? अजिबात नाही. होत नाही ना आपल्याकडून. म्हणून कलियुगामध्ये भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय आहे आपला? कसं आपण भगवंतांना प्रसन्न करणार आहोत? स्मरण खूप घेऊन. छान. खूप छान श्रावणी, भगवंतांचं नामस्मरण करून. म्हणून आपल्याला भगवंतांनी खूप सोपा उपाय दिला आहे आपल्या या कलियुगात. सत्ययुगात ते ध्यान करायचे, त्रेतायुगात त्यांनी यज्ञामध्ये आहुती देऊन भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं, तर द्वापर युगात विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. पण यापैकी आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आता आपण या ध्यान योग करू शकत नाही. मग आपण इतर प्रकारचे योग कोणते आहोत आपण शिकलो आहोत? सांख्य योग शिकलो, कर्मयोग शिकलो आपण आणि कृष्ण भावना भवित कर्म शिकलो. आज आपण कृष्ण भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये ध्यान योगाबद्दल सांगणार आहेत. तर ध्यान योग म्हणजे नक्की काय असतो? आपल्याला काय करावं लागतं? अष्टांग योग म्हणजे काय? याच्यामध्ये नक्की काय काय येतं? आपण हे सगळं पाहणार आहोत. आता हे फोटो पहा. हा माणूस काय करतोय इथे? काय करतोय हा माणूस इथे असं तुम्हाला वाटतोय? तो वाळूमध्ये डोकं घालून उलटा हे झालाय. बरोबर आहे की डोक्यावरती मग? उभारलाय. तशाने तो श्वास घेऊ शकेल का?
नाही. मग याला योग म्हणतात का? नाही. असं केल्याने आपण भगवंतांशी एकरूप होऊ का? अजिबातच नाही ना. आता एक दुसरा फोटो पाहू आपण. हा योग आहे का हो? नाही. अजिबातच नाही. काय आहे ते? जिम स्ट्रेचिंग आहे, हो की नाही? हो. आता अजून एक तुम्हाला मी गंमतशीर फोटो दाखवते. हा योग आहे का? नाही. बकरी योग. बकरी उभी आहे तिच्यावरती. हा बकरी योग आहे का? आता पुढे जाऊ. अजून एक. लोक याला योगा म्हणतात या प्रकाराला, पण हा योग आहे का? नाही. त्याला ऑफिस योगा म्हणतात ते लोक, हो की नाही? मग असं केल्यानं आपण भगवंतांशी एकरूप होणार आहोत का? अजिबातच नाही. ते त्यांच्या सोयीसाठी हा प्रकार करतायत का? तर खुर्चीवर बसून बसून त्यांची पाठ दुखती आहे, म्हणून त्यांचा तो सोयीस्कर उपाय आहे ते एक्सरसाइज करतायत. एक्सरसाइज आणि योग याच्यामध्ये खूप फरक आहे, हो की नाही? आता पहा, आपण बाहेर पाहतो आपण पाहतो की ज्या प्रेग्नेंट वुमन असतात त्यांच्यासाठी वेगळा योग असतो. इथे पहा, इथे हा मांजर योग, योगा फॉर किड्स. मांजर योग म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा फिजिकल योगा असतो. हा चेअर योगा असतो, जो चेअरवर बसून केला जातो. यापैकी कुठल्याही प्रकाराने आपण भगवंतांशी एकरूप होऊ शकतो का? अजिबात. तर आपल्याला भगवंतांवरती ध्यान केंद्रित करूनच आपण त्यांच्यावर सोबत एकरूप होऊ शकतो. पण पहा, इथे पण खूप सारे प्रकार आहेत. योगा फॉर वेट लॉस, ऑफिस योगा, योगा टेनिस, योगा सिक्रेट्स, असे खूप सारे योगाचे प्रकार आहेत. तर यापैकी कुठलाच खरा योग नाहीये. यापैकी कुठल्याच प्रकाराने आपण भगवंतांशी एकरूप होऊ शकत नाही. तर आता पुढे पाहू, नक्की हा योग म्हणजे काय आहे हो? चला, तर हा योग काय आहे? आता पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की अष्टांग योग म्हणजे काय आहे. आपल्या शरीराच्या 8 अंगांनी जर आपण एकरूप होऊन भगवंतांशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर ते कसं असतं, त्याला काय म्हणतात? तर पण या योगाचं बेसिक काय आहे माहितीये? जे सत्ययुगात लोक जे ध्यान करायचे, तप करायचे, त्याचं बेसिक काय आहे? तुम्हाला एकदम ताठ बसायचंय, डोळे बंद करायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करू, श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडणं, याच्यावरती जेव्हा लक्ष केंद्रित करू, तेव्हा आपण बाहेरच्या जगाशी थोडंसं नातं कमी करून आपलं लक्ष कुठे केंद्रित करतोय आपण? आपल्या प्रत्येक श्वासावरती. आणि जेव्हा हे आपल्याला करणं शक्य होईल ना, त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण भगवंतांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. जेव्हा आपण श्वासावरती लक्ष केंद्रित केलं, म्हणजे आपण बाजूच्या गोष्टी ऐकणं बंद केलं, हो की नाही? आणि आपल्याला थोडी सवय झाली, आपला श्वास येतोय आणि जातोय, येतोय जातोय, या गोष्टी आपण शिकल्या. म्हणजे आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायला शिकलो. त्याच्यानंतर आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करायचंय. कसं? हरे कृष्णा महामंत्राचा जप करून किंवा विष्णूचा जप करून. त्यांची विष्णूची वेगवेगळी नावं आहेत, त्यांच्या कोणत्याही नावाने आपण त्यांना हाक मारून म्हणजे सतत त्यांचं नामस्मरण करत राहायचं. श्री हरी श्री हरी श्री हरी असं, किंवा कोणतंही विष्णूचं नाव तुम्ही घेऊन नामस्मरण करू शकता, असं त्या काळात केलं जायचं. आणि त्या काळी लोक हजारो लाखो वर्ष बसायचे जप करण्यासाठी. आपण स्टोरीज मध्ये पाहिले आहेत की कोणी वाल्मिकी जेव्हा बसले होते ना जप करायला, तेव्हा त्यांच्या भोवती अख्खं वारुळ तयार झालं होतं. ती स्टोरी माहित आहे का तुम्हाला? हो. ओके. नाही, ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगेन. आपण पुढच्या अध्यायामध्ये वाल्मिकींची स्टोरी पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तेव्हा मी तुम्हाला पूर्ण सांगेन. जेव्हा ते इतक्या कॉन्सन्ट्रेशननी जप करायला बसले होते ना, आणि इतकी वर्ष बसले ते जप करायला की त्यांच्या शरीराभोवती वारुळ कधी तयार झालं हे त्यांना समजलं नाही. इतक्या कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला जप करायला बसावं लागतं, ध्यान केंद्रित करावं लागतं. इथे बघ, आपण पाहतो ना या पोझिशन मध्ये बसून. पण आता आपल्याला तसं बसणं शक्य आहे का? आपली पाठ दुखायला लागेल, किंवा आपण डोळे बंद करून थोडा वेळ बसू शांत, आपल्याला झोप यायला लागेल. होतं की नाही असं?
काही काही जणांना तर क्लासमध्ये टीचर शिकवताना पण थोडी थोडी झोप येत असते, हो की नाही? आपला फेवरेट सब्जेक्ट नसला की एक छोटीशी अशी डोळे कधी बंद होतात किंवा डुलकी हो मॅम. होते ना. मग आपण ध्यान कसं बरं करायचं? हो. असं योग कसा करायचा आपण? आता पुढे पाहू. योग काय आहे? भगवंतांशी युक्त होणे, जुळणे. मग आपण कोणकोणते योग पाहिले? कर्मयोग, ज्ञानयोग, आता अष्टांग योग पाहणार आहोत. पुढे जाऊन आपण भक्ती योग पाहणार आहोत. आता हा अष्टांग योग म्हणजे काय आहे? आपल्या शरीराच्या 8 अंगांनी भगवंतांशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेला अष्टांग योग असे म्हणतात. तर ही अष्टांग योग म्हणजे हे शरीराचे 8 अंग कोणते आहेत बरं आपले? समाधी, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि प्रत्याहार असे हे अष्टांग योग आहे. शरीराची 8 अंग आहेत. या सगळ्या शरीराच्या 8 अंगांनी एक होऊन जेव्हा आपण भगवंतांचं नामस्मरण करतो ना, तेव्हा त्या योगाला अष्टांग योग असं म्हटलं जातं. तर आता पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अष्टांग योग म्हणजे काय? तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे? समाधी, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान. तर आता एकदा सगळ्यांनी अनम्यूट व्हा बरं माझ्या मागं. तुम्ही सगळ्यांनी म्हणा एकदा. आपण अष्टांग योग एकदा प्रॅक्टिस करू, ठीक आहे? आता अष्टांग योग म्हणजे शरीराची 8 अंग कोणते आहेत? समाधी, समाधी, यम, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान अशी 8 अंग आहेत ज्यांनी एकत्र होऊन आपल्याला भगवंतांशी एकरूप व्हायचं आहे, हो की नाही? या सगळ्यांना मिळून अष्टांग योग असं म्हटलं जातं. या योगामध्ये सुद्धा पहा, असं ताठ बसून भगवंतां आपल्या श्वासावरती कंट्रोल करून आपल्या प्रत्येक श्वासावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मग त्यानंतर भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे. तर यामध्ये कोणती 8 अंग कोणतीही? समाधी, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान. तर या 8 अंगांनी एकत्र होऊन आपल्याला भगवंतांशी एकरूप व्हायचं आहे. आता पुढे पाहू आपण. तर अशी ही योग पद्धती करायला आपण सगळे तयार आहात का? तुम्ही शांत बसू शकता का? मन पूर्णपणे एकत्र करू शकता का? नाही. आपण अभ्यासालाच बसलो तर आपल्याला काय आठवतं? आज मम्मी संध्याकाळी स्नॅक्स मध्ये काय बनवत असेल? आता कधी कधी तुम्हाला आताही आठवत असेल ना, म्यूट करून तुम्ही, आई आज संध्याकाळी मला काय देणार आहे चहा दुधासोबत? असा विचार येतो की नाही? मग संध्याकाळी मी क्लास संपल्यावर कोणासोबत खेळायला जाऊ? असं कधी कधी वाटतं की नाही? मग जेव्हा आपण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी 1 तासासाठी लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर आपण ध्यान बरं कसं करायचं? मग म्हणून तर आपल्याला भगवंतांनी कलियुगात ध्यान केंद्रित करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला उपाय दिला आहे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. पण आता मला कोणी सांगू शकेल का, या फोटोमध्ये कोण आहे हे? अर्जुन मॅम. खूप छान. तर या पहिल्या फोटोमध्ये अर्जुन कोणासोबत आहेत या फोटोमध्ये? द्रोणाचार्य. खूप छान. तर अर्जुन त्याचं लक्ष इतकं केंद्रित इतकं लक्ष केंद्रित करायचे, ध्यान केंद्रित करायचे की ते एकदम चांगले धनुर्धर होते. ती पक्षाची स्टोरी माहितीये का तुम्हाला? जेव्हा त्यांनी धनुर्विद्या शिकवली सगळ्यांना द्रोणाचार्यांनी आणि मग त्यांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. मग द्रोणाचार्य त्यांना जंगलामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी एका झाडावरती एक म्हणजे टॉय जो असतो ना, मातीचा पक्षी असतो, तो ठेवला झाडावरती. आणि मग त्यांनी सगळ्यांना विचारलं. तिथे कौरवही होते, सगळे पांडव होते आणि अर्जुन सुद्धा उपस्थित होते. मग द्रोणाचार्यांनी काय केलं? प्रत्येकाला विचारलं की तुला समोर काय दिसतंय? सगळ्यांना झाडासमोर उभं केलं बरं आणि तो पक्षी सुद्धा ठेवला मातीचा. मग सगळ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली की मला झाड दिसतंय,
किंवा मला मागचं जंगल दिसते, मला झाडाखालची माती दिसतेय, झाडावरचं फ्रूट दिसते. खूप कमी जणांनी सांगितलं की मला झाडावरचा तो पक्षी दिसतोय. पण अर्जुनाने काय उत्तर दिलं माहितीये कोणाला? नुसतं त्याला डोळा दिसतोय. पक्षाचा डोळा दिसतोय. खूप छान. सगळ्यांनी किती छान उत्तरं दिली आहेत. एकदम बरोबर उत्तर दिलंय सगळ्यांनी. तर अर्जुनाने काय उत्तर दिलं माहितीये द्रोणाचार्यांना की गुरुवर्य मला फक्त आणि फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. मग गुरुवर्य काय म्हणाले, अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला. आणि अर्जुनाने अचूक त्याच्या डोळ्यावरती बाण चालवलं आणि म्हणूनच तो द्रोणाचार्यांचा सगळ्यात फेवरेट शिष्य होता माहितीये. आणि मग जेव्हा द्रौपदीचं स्वयंवर होता ना, अर्जुन जेव्हा स्वयंवरामध्ये गेला होता तेव्हा तिथे त्याला कोणता टास्क मिळाला होता माहितीये? या फोटोमध्ये पहा. खाली पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं होतं आणि वरती एक पक्षी असा गोल फिरवत होते ते. म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी साधनाद्वारे तो पक्षी असा गोल फिरत होता. त्याच्या डोक्याच्या वरती गोल फिरत होता तो. तर त्या गोल फिरणाऱ्या पक्ष्याच्या डोळ्याला खालच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहून मारायचं होतं आणि अर्जुनाने पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहून अचूक निशाणा साधला. तर याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. याला म्हणतात ध्यान केंद्रित करणं. आता भगवंतांनी त्या प्रकारचं म्हणजे द्रोणाचार्यांनी अशी त्याला शिक्षा दिली होती की त्याचं कॉन्सन्ट्रेशन इतकं जास्त होतं आणि तो पाण्यावरती प्रतिबिंब पाहून त्या पक्षाला मारू शकत होता आणि म्हणूनच तो सर्वोत्तम योद्धा होता आणि सर्वोत्तम क्षत्रिय होता. सगळ्यात चांगला क्षत्रिय होता. म्हणूनच तर भगवंत त्याला सांगत होते, आठवते तुम्हाला दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं होतं, तू जर सोडून गेलास हे युद्ध सोडून गेलास तर तुला लोक पळकुटे म्हणतील, हो की नाही? तू लोकांसमोर बॅड एक्झाम्पल सेट करशील. का तर क्षत्रियाचं धर्म काय असतो? युद्ध करणं. म्हणून अर्जुनाला युद्ध हे केलंच पाहिजे आणि तो इतकाच मोठा धनुर्धर असून सुद्धा त्याला 5 समस्या होत्या. तो युद्ध करू शकत नव्हता. पाप, दया, आनंद नाही, पारिवारिक परंपरा आणि असमंजस अशा 5 त्याला समस्या होत्या आणि तो निर्णय घेण्यास असमर्थ होता. म्हणून त्यांनी काय केलं होतं? भगवंतांसमोर आत्मसमर्पण केलं होतं की हे भगवंता, तुम्हीच माझे मित्र आहात आणि तुम्हीच माझे गुरु आहात. तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवा म्हणून त्यांनी भगवंतांना विनवणी केली होती. आता आपण आजच्या अध्यायातला श्लोक घेऊया. माझ्यासोबत म्हणायचं सगळ्यांनी श्लोक. हो मॅम. चंचल ही मनः कृष्ण कृष्ण प्रमाथी बलवदृढम् प्रमाथी बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वयोरिव सुदुष्करम्. हरे कृष्णा. खूप छान. आता भाषांतर कोण वाचेल बरं? मी वाचू मॅम? वाचू? हँड रेज करा बरं, म्हणजे मी मला कळेल कोण मागत आहे. ओके, कोण वाचणार आहे? मी. ओके, वाच. हे कृष्ण, मन हे चंचल, उच्चलक, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे. अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. खूप छान, खूप छान, सुंदर. तुझं नाव काय आहे? समर्थ. समर्थ. ओके, खूप छान समर्थ, खूप सुंदर, खूप छान वाचलंस तू. आता भगवंत इथं काय सांगतायत पहा. मन म्हणजे काय? मन आपल्या कोणत्या शरीराचा अवयव आहे का? नाही. मन कुठे असतो? तो हृदयाच्या आत असतो. मन कोणाला दिसतं का आपलं?
नाही. आपण मनाचं चित्र काढू शकतो का? नाही. नाही की नाही. पण हे जे मन असतं ना, ते आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवतं, हो की नाही? आपण मनाचं ऐकतो कधी-कधी. मग आता पुढे पाहू मनाशी आपला कसा संबंध असतो, आपण काय-काय करू शकतो आणि काय करू नाही शकत. पण मन हे एका अस्वस्थ माकडासारखे आहे. इथं काय सांगतायत पहा, हे अर्जुन कृष्णाला म्हणतोय, की "हे कृष्णा, मन जे आहे ना, ते असं या माकडासारखं चंचल आहे, उच्छृंखल आहे आणि दुराग्रही आहे. अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे म्हणजे मनाला एक असं बांधून ठेवणं, हे वायूला बांधून ठेवण्यापेक्षाही खूप कठीण काम आहे. हो की नाही? मी आताच तुम्हाला सांगितलं, आपलं मन इकडे आणि तिकडे फिरतच असतं बरोबर. हो की नाही सारखं. आपण बसतो एका ठिकाणी आणि इथे बसून कधी-कधी आपण जग फिरून येतो. होतं की नाही असं? एक विचार जातो, पुढच्या विचाराला मिळतो आणि त्याला विचाराला कनेक्ट होत आपण कुठेतरी पोहोचतो. होतं की नाही असं? हो. मग हो असं मॅम. सायन्सनी सुद्धा हे सिद्ध केलंय, की माहितीये तुम्हाला, एका मनुष्याला रोज सुमारे 12,000 ते 60,000 विचार येतात म्हणे आणि त्यापैकी अगदी 5% तरी विचार हे नकारात्मक विचारांपैकी ते नकारात्मक होतात आणि त्या विचारांची पुनरावृत्तीही होत असते मनामध्ये. त्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा विचार केल्याने त्या नकारात्मक गोष्टींची, विचारांची पुनरावृत्ती होऊ शकते. असं सायन्सनी रिसर्च करून सिद्ध केलंय. आणि आता पहा, हे अभ्यासाचं उदाहरण तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. कधी आपण अभ्यासासाठी बसतो आणि कधी आपल्याला बसल्यानंतर आपली फेव्हरेट आपल्या कार्टूनमध्ये काय चाललंय? आपण काल कोणती मूव्ही पाहिली होती? काय करणार आहोत आपण? आता आज सॅटर्डे आहे, उद्या सकाळी संडे आहे, मी किती वाजता उठू? उद्या मी काय करणार आहे? अशा गोष्टी आपल्याला मधूनच कधीतरी अशा गोष्टींचा विचार येतो, हो की नाही? मग जेव्हा आई म्हणते अभ्यासाला बस, आपल्याला लागते भूक, हो की नाही? अर्ध लक्ष अभ्यासामध्ये आणि अर्ध भुकेमध्ये. होतं का असं? माझा मुलगा तर करतो बाबा. त्याला अभ्यासाला हो. बसवलं, की मग त्याला खाजवतं, मग त्याला तहान लागते. मग त्याच्यानंतर त्याला ब सुसू करायला जायचं असतं किंवा मग त्याच्यानंतर त्याला मित्राची आठवण येते. असं तो मला विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो, की जेणेकरून मी शेवटी म्हटलं पाहिजे, "ओके, आता नको आपण अभ्यास नंतर करू." असं कधी-कधी लक्ष विचलित होत असतं कधी-कधी. रोज नाही, पण कधी-कधी असं होत असतं. होत असते की नाही आपल्यासोबत? हो. मग म्हणूनच अर्जुन काय म्हणतोय, आपला मन हा एका जागी बसतच नाही लवकर. तो माकडासारखा आहे. सारखा इकडून-तिकडे आणि तिकडून इकडे, या झाडावरून त्या झाडावर. तसं आपला मन या विचारावरून त्या विचारावर आणि त्या विचारावरून या विचारावर उड्या मारत असतो. पण याच्यावरती सुद्धा उपाय आहे माहिती का? काय? आपण जेव्हा भगवंतांचं नामस्मरण करतो, तुम्ही फक्त एकदा, दोनदा किंवा ॲट लीस्ट 5 वेळा पण नंबर 5 नंबर्स पासून स्टार्ट करा. हरे कृष्ण महामंत्राचा जप करून पहा. तुम्ही महामंत्र पाठ करा आणि म्हणून पहा. पहा किती तुम्हाला छान शांत वाटतं आणि कसं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि हे मी अनुभवलंय माहिती. त्याला सवय लावली. आता आम्ही रोज म्हणतो. मी त्याच्याकडून रोज म्हणून घेते आणि जेव्हापासून आम्ही असं म्हणायला सुरुवात केली ना, तेव्हापासून खरंच कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तुम्हाला माहिती तो अगदी 3 वर्षाचा होता तेव्हा मी त्याला सगळ्या आरत्या सुद्धा शिकवल्या. त्याला गणपतीची आरती येत होती, त्याला दत्त महाराजांची आरती येत होती. का? तर त्याला मी तेव्हा जपमाळेवरती जप करणं त्याला तेव्हा शिकवलं होतं मी माझ्या मुलाला. आणि तो आता सुद्धा करू शकतो. पण आता तो थोडा दिवसभर स्कूलला जातो. त्याच्यामुळे थोडं कधी-कधी वेळ मिळत नाही. तर आम्ही विदाऊट माळेचंच असंच म्हणतो. पण आम्ही रोज म्हणतो न चुकता. पण तुम्ही खरंच एकदा ट्राय करून पहा. मग तुम्हाला समजेल, की आपल्याला किती छान वाटतं. आपलं मन कधीच अस्वस्थ होत नाही आणि आपण सुद्धा अर्जुनासारखं फक्त पक्षाचा डोळा पाहू शकतो. तुम्ही खरंच एकदा ट्राय करून पहा आणि या वाऱ्यासारख्या या मनाला सुद्धा, माकडासारख्या या मनाला सुद्धा आपण
कंट्रोलमध्ये करू शकतो. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो ना, भक्तीच्या नवसेवा करतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, त्यांची आठवण करतो, तेव्हा आपण आपल्या मनाला आपला मित्र बनवू शकतो. आणि एकदा का तो आपला मित्र पहा, आपला मित्र आपला ऐकतो आणि शत्रू आपला ऐकतो का? नाही. नाही की नाही. नाही? आपण मित्राला काहीही सांगू, तो आपल्यासाठीच त्या गोष्टी करतो. पण आपण काहीतरी चुकलं, तर तो आपल्याला सांगतो की नाही असं करायचं नसतं रे, आपण या गोष्टी करू नये, आपण असंच करायला पाहिजे, हे चांगलं असतं. असं आपल्याला चांगल्या गोष्टी फक्त एक मित्रच सांगू शकतो की नाही? हो. हो. म्हणून आपल्याला काय करायचंय, हा जो माकड आहे ना आपलं मन माकड, त्याला आपल्याला आपला मित्र बनवायचा आहे. ते कसं? आता आपण डिटेलमध्ये पाहू. आणि हा श्लोक इम्पोर्टंट आहे, ठीक आहे? तुम्हाला हा श्लोक सुद्धा पाठ करायचा आहे. आजच्या अध्यायामधला हा श्लोक. आता आपल्याला ठरवायचं आहे. मी आता सांगितलं की नाही, मन हा आपला मित्र आहे की आपला शत्रू आहे? तो आपला ऐकणार आहे की तुम्ही काहीही सांगा. काही लहान मुलं असतात, हो की नाही? तू हे करू नको म्हणल्यावर ती मुद्दाम करतात. ती लहान असतात म्हणून करतात. त्यांच्यामध्ये त्यांच्या मन मित्र, शत्रू अशा गोष्टी नसतात. पण लहान मुलं काही त्यांना मज्जा वाटत असते. आई जे सांगेल त्याचे उलटे करतात. जे लहान-लहान म्हणजे जे नुकते बोलायला किंवा चालायला शिकले आहेत अशी मुलं करतात की नाही? तसं आपला हा जो माकड मन आहे ना, तो सुद्धा करू शकतो. म्हणून त्या माकड मनाला आपल्याला कंट्रोलमध्ये करायचं आहे आणि त्याला आपला मित्र बनवायचा आहे, आपला बेस्ट फ्रेंड बनवायचा आहे. जेणेकरून तो आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी सांगू शकेल आणि आपलं ऐकू शकेल. आता आपण म्हणलं, की मनाला लक्ष केंद्रित करायचं म्हणजे करायचं. भगवंतांशी नामस्मरण करायचं म्हणजे करायचं. आपल्याला आता भगवंतांच्या श्यामसुंदर रूपावर ध्यान केंद्रित करायचं आहे. मग आपण ते केलंच पाहिजे आणि आपण ते करू शकतो. केव्हा? तो आपला जेव्हा तो माकड मन आपला मित्र असेल. बरोबर आहे की नाही? म्हणून आज आपल्याला काय सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट हो. आजच्या अध्यायातली आहे. काय लक्षात ठेवायचंय? आपल्या या माकड मनाला इकडे-तिकडे उड्या मारू न देता त्याला आपला मित्र बनवायचा आहे. मग तो अभ्यास करताना सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करणार नाही किंवा तो आपल्याला जप करताना सुद्धा डिस्टर्ब करणार नाही. हो की नाही? आता पुढे पाहू. तर या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतायत पहा. अर्जुनाने काय सांगितलं? की या मनाला कंट्रोल करणं खूप अवघड आहे. ते वाऱ्याला कंट्रोल करण्यास इतकं अवघड आहे आणि तो माकडासारखा एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारतो. त्यावर भगवंत काय म्हणतात माहितीये? ज्यानं मनाला जिंकलाय ना, त्याच्यासाठी मन हा सर्वोत्तम मित्र आहे. परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे, त्याच्यासाठी त्याचे मन हा त्याचा परमशत्रू असू शकतो. मग भगवंत हे स्वतः सांगतायत. म्हणून आपल्याला काय करायचंय? आपल्या मनाला आपल्या कंट्रोलमध्ये करायचंय. आपल्या माकडाला आपल्याला शिकवायचंय, की तू इकडे-तिकडे उड्या मारणं बंद कर आणि मी सांगितलेल्या गोष्टी कर. मग असं जो करतो, त्याचं मन हा त्याचा उत्तम मित्र बनतो, सर्वोत्तम मित्र बनतो. आणि पण जो असं करण्यात अपयशी बनतो, त्याचा मन हा त्याचा शत्रू बनतो. आता पहा, म्हणूनच आता सर्वोत्तम योगी कोण आहे बरं? योग म्हणजे काय? आणि सगळ्यात चांगला योगी कोण आहे? याच्यावरती भगवंत काय सांगतायत, की "हे महाबाहू कौंतेय" म्हणजे हे अर्जुना, चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे. हे मलाही माहीत आहे. पण जो योग अभ्यासाने आणि आसनशक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. म्हणजे योग अभ्यास म्हणजे काय? योग म्हणजे काय आपण पाहिलं की नाही? योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया. जो भगवंतांशी एकरूप करण्याचा प्रयत्न करतो, जो भक्तीच्या नवसेवा करण्याचा प्रयत्न करतो, तो आसनशक्तीद्वारे या मनाला कंट्रोलमध्ये करू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय? भगवंतांवरती ध्यान केंद्रित करायचंय, नामस्मरण करायचंय. भक्तीच्या नवसेवा आपण काल शिकलो की नाही? भक्तीच्या नवसेवा करायच्या आहेत. म्हणजे आपलं मन आपला ऐकेल आणि तो आपल्या कंट्रोलमध्ये येईल. पुढे जाऊन भगवंत काय सांगतायत बघा. ज्याचे मन उच्चंखल आहे, त्याला आत्मसाक्षात्कार होणं कठीण आहे. परंतु ज्याचं मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो, त्याला निश्चित यशाची शाश्वती आहे, असं माझं मत आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? आत्मसाक्षात्काराची जाणीव नाही झाली तर खूप कठीण आहे मग त्या माकडाला कंट्रोल करणं. पण आपल्या मन नावाच्या माकडाला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल, तर आपल्याला संयमामध्ये राहायचं आहे आणि योग्य साधनांद्वारे प्रयत्न करायचा आहे. मग ही योग्य साधनं कोणती आहेत हो? ही योग्य साधनं म्हणजे आपल्या भक्तीच्या नवसेवा, भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया, योग करणं
आणि असं जो करतो त्याला निश्चितच शाश्वती आहे, निश्चित यशाची शाश्वती आहे आणि निश्चितच त्याचं मन हे त्याच्या कंट्रोलमध्ये राहील असं माझं मत आहे, असं भगवंत स्वतः सांगतायत. आता पहा, अन्य सर्व योग भक्ती योगाकडे अग्रेसर होतात. आता मी तुम्हाला सांगितलं, योग शिडीची जेव्हा आपण पाहिली, तर या योग शिडीमध्ये भक्ती योग हा सगळ्यात वरती असतो आणि तो भगवंतांच्या अगदी जवळ असतो. आपल्याला एकदम 2 मिनिट मॅगी सारखं 2 मिनिटांमध्ये भगवंतांकडे पोहोचायचं असेल, तर कर्मयोग, जनन योग किंवा अष्टांग योग या सगळ्यांना थोडंसं बाजूला ठेवून आपण फक्त भक्तीच्या मार्गाने जायचं. भक्तीच्या 9 सेवा करायच्या. त्याच्यामध्ये काय आहे? सोप्या गोष्टी आहेत. आपण काल पाहिलं होतं ना, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, वंदनम, अर्चनम, पादसेवनम. पहा, भगवंतांच्या पायांची पूजा करायची, रोज त्यांच्या पाया पडायच्या, त्यांची रोज पूजा अर्चना करायची. हे तर आपण सगळं मम्मी-पप्पांसोबत, आजी-आजोबांसोबत करतोच ना. किती छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या-छोट्या गोष्टीच आपल्याला लिफ्टमध्ये पोहोचवतायत. पहा, या सगळ्या पायऱ्या चढायची आपल्याला गरजच नाहीये. जेव्हा आपण या भक्तीच्या 9 सेवा करतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, तेव्हा डायरेक्ट आपण भक्ती योगाकडे अग्रेसर होतो आणि भक्ती योग हा भगवंताच्या सगळ्यात जवळचा योग आहे. हो की नाही? आता पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतायत? आणि या सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणामध्ये माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असं माझं मत आहे. तर सर्वश्रेष्ठ योगी म्हणजे काय? आपण मागं प्रश्न पाहिला होता, अर्जुनाने केला होता प्रश्न. भगवंतांनी काय सांगितलं? जो जंगलात जाऊन जप करतो तो योगी आहे असं सांगितलं का? नाही. तो सगळ्यात मोठा जो जंगलात जाऊन योग करतो ना, नामस्मरण करतो, त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कोण आहे माहिती आहे? जो श्रद्धेने सदैव भगवंतांचं नामस्मरण करतो. त्याचं लक्ष फक्त भगवंतांमध्ये असतो. फक्त भगवंतांचं चिंतन करतो आणि भगवंतांची सेवा करतो. कशाप्रकारे? भक्तीच्या 9 प्रकारांनी भगवंताची सेवा करतो. तोच माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असं भगवंत स्वतः सांगतायत. पहा, त्यांनी स्वतः सांगितलं, की भक्तीच्या 9 सेवा करा आणि सर्वश्रेष्ठ योगी बना. हो की नाही? योग म्हणजे आध्यात्मिक अभ्यास. आता आपण काय काय पाहिलं? सत्ययुगात ध्यान केंद्रित करून भगवंतांशी एकरूप केलं जायचं. त्रेतायुगात यज्ञामध्ये आहुती देऊन भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं आणि द्वापर युगामध्ये विस्तृत मंदिर पूजा करून भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं आणि कलयुगातला आपला एकमेव धर्म आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आता पहा पुढचा श्लोक म्हणायचं माझ्यासोबत. हो. कृते यद्ध्यायतो विष्णू कृते यज्ञत्याया विष्णु त्रेतायां यजतो मखैः त्रेताया यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां द्वापारे परिचर्यायां कलौ तद्धरि कीर्तनात्. कलौ तद्धरि कीर्तनात्. खूप छान. तर इथे भगवंत काय पहा काय सांगितलं इथे? हे राजन, सत्ययुगात विष्णूचं ध्यान करून, त्रेतायुगात यज्ञ करून आणि द्वापर युगात परमेश्वरांच्या चरण कमळांची सेवा केल्यास जे फळ मिळतं ना, तेच फळ कलयुगात फक्त आणि फक्त हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाने प्राप्त होतं. असं कशामध्ये लिहिलंय? श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा सांगितलं आहे की पहा, या 3 युगात काय काय करून भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जातं हे आपण पाहिलं. पण या 3ही गोष्टींनी जे फळ मिळतं ना, ते फक्त घरी बसून आपल्याला भगवंतांचा हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, भगवंतांचं नामस्मरण करून घरी बसून केल्याने सुद्धा मिळतं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? फक्त चांगली कर्म करायची आहेत. आपलं कर्म पूर्ण करायचं आणि मग उरलेल्या वेळात भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे. पण कधी सुद्धा आपण हे पाहिलं, की जप कसा करायचा बाळेनी, केव्हा कोणासोबत करायचा. पुढे जाऊन आपण हे पण पाहणार आहोत, कोणत्या वेळी करायचा, कोणत्या वेळी जप करणं चांगलं असतं. तसं तर कधीही करू शकतो. पण जेव्हा जप करणं किंवा भगवंतांची सेवा करणं आपली प्रायोरिटी असते ना, तेव्हाच आपण भगवंतांच्या अगदी जवळ पोहोचू शकतो.
आता हे पहा, हेच मी सांगितलेलं उदाहरण. आपल्याला यात एक एक पायरी चढून वरती जायची आहे, वेगवेगळे योग करून, की भक्ती योग करून डायरेक्ट लिफ्ट मध्ये बसून इथे भगवंतांपर्यंत पोहोचायचं, हे आपण ठरवायचं आहे. कुणाला कुणाला पायऱ्या चढायला आवडेल, प्रत्येक योगाची प्रॅक्टिस करून, मग शेवटी सगळ्यात लास्टला भक्ती योगामध्ये पोहोचून मग भगवंतांपर्यंत पोहोचणं, की भक्ती योगाची सेवा करून डायरेक्ट भगवंतांपर्यंत पोहोचणं, कोणतं आवडेल बरं? डायरेक्ट भगवंतांपर्यंत पोहोचणं. हो ना. बाकीचे योग जेव्हा आपण या पायऱ्या चढून जाऊ, प्रत्येक छोटा छोटा योग करत बसू, आपल्याला लाखो वर्ष लागतील भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु फक्त सोप्या भक्तीच्या 9 सेवा करून, भगवंतांवरती प्रेम करून आपण या लिफ्ट मध्ये बसून डायरेक्ट भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो आणि या जन्ममृत्यूच्या बंधनातून अडकून भगवंतांकडे पोहोचू शकतो. आता मंत्र म्हणजे काय बरं? मन म्हणजे माइंड आणि त्र म्हणजे डिलिव्हर करणं. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. हा जो मंत्र आहे तो मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतो. म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि त्याच्या आधी आपण कोणता जप केला पाहिजे? पंचतत्व महामंत्र. खूप छान, खूप सुंदर. कोण म्हणून दाखवेल बरं मला पंचतत्व मंत्र कोणता आहे? माताजी मी म्हणू शकते? हो, म्हण ना. म्हण ना मानसी. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधार, श्री व्यासादि गौरा भक्त वृंदा. खूप छान, खूप सुंदर मानसी. तर त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय? हरे कृष्ण महामंत्राचा जप. तर कलियुगात आपला एकमेव धर्म आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. फक्त आणि फक्त त्याच गोष्टीमुळे आपण या जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटून डायरेक्ट भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचू शकतो. नाहीतर आपला आत्मा या 84 लाख योनींमधून त्याचा प्रवास हा चालूच राहतो आणि आपण या जन्ममृत्यूच्या बंधनात अडकून राहतो. मग आता या जप करण्याचे फायदे कोणते आहेत बरं? पहा, हे जप इथं फोटोमध्ये दिसतंय का कोणी तुम्हाला टेन्शन मध्ये किंवा चिंताग्रस्त असं कोणी दिसतंय का हो या फोटोमध्ये? अजिबात नाही. सगळे किती आनंदी आणि एन्जॉय करतायत ना सगळे. म्हणजे असं जसं एकदम त्यांना बघून काय वाटतंय, ते एकदम कीर्तनाची पार्टी करतायत, हो की नाही? मग तसंच जेव्हा आपण जप कीर्तन करू, आपण चिंता आणि तणावांपासून आपल्याला मुक्ती मिळते, आपल्या मनाला शांती मिळते आणि जप करण्यातच आपला खरा आनंद आहे. आणि शास्त्रामध्ये सुद्धा असं लिहिलं आहे की जप करण्यासाठी भगवंतांच्या पवित्र नामाचा उपयोग करा, भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करा आणि आनंदी राहा. आता पहा, नारायण संहितेमध्ये काय लिहिलं आहे? कलीच्या युगात लोकांनी केवळ भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करावा. त्याच्यासाठी कोणता श्लोक आहे? द्वापारै जनैर विष्णुः पंचतत्रैस्तु कलैवः कलौ तु नामा मंत्रेन पूज्यते भगवान हरिः. तर फक्त भगवान हरींचा जप करा आणि कलयुगात तुम्ही फक्त त्यांनीच तुम्हाला मुक्ती मिळणार आहे, हरिनामाच्या जपानी. असं नारायण संहितेत म्हणजे शास्त्रांमध्ये भगवद्गीतेत तर सांगितलंच आहे भगवंतांनी, पण शास्त्रांमध्ये सुद्धा इतर नारायण संहिता, आता याच्या आधी आपण भागवतम मधलाही श्लोक पाहिला, तर वेगवेगळ्या श्लोकांमध्ये शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलं आहे हरिनामाचा जप करा आणि आनंदी राहा. पहा, कली सनातन उपनिषद याच्यामध्ये काय सांगितलं आहे? सर्व वैदिक साहित्याच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर हरे कृष्णाचा जप करण्याच्या तुलनेत या युगासाठी अन्य कोणताच धर्म नाही. आता याच्या आधी सुद्धा भगवंतांनी सांगितलं की 3ही युगामधले जे आपले आहेत ना, सत्ययुगामधलं जप, त्रेतायुगामधली यज्ञाची आहुती आणि द्वापर युगामधली विस्तृत मंदिर पूजा, या तिघांपैकीही कोणता योगी श्रेष्ठ आहे? जो कलियुगात आपले कर्म करून भगवंताचं नामस्मरण करतो, तो श्रेष्ठ आहे. आता पुढे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात काय सांगितलं आहे? यज्ञानाम जपयज्ञोस्मी.
सर्व यज्ञांमध्ये पवित्र नामाचा जप म्हणजे कीर्तन करण्याचा यज्ञ म्हणजे मी आहे, असं भगवंत स्वतः सांगतायत तिथे. आता पुढे, आता चैतन्य चरितामृतामध्ये काय सांगितलंय पहा. दंभ म्हणजे ढोंग आणि कलहयुक्त वर्तमान कलयुगात आध्यात्मिक साक्षात्काराचे एकमेव साधन म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणं. या व्यतिरिक्त इतर कोणताच मार्ग नाही, इतर कोणताच मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. तर चैतन्य चरितामृतामध्ये सुद्धा सांगितलं आहे की या कलयुगात भगवंतांच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला दुसरा कोणताच मार्ग नाही. आता माझ्या प्रिय राजा, जरी कलियुगात दोषांनी व्याप्त असले तरी या युगाचा एक चांगला गुण म्हणजे तो म्हणजे फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने व्यक्ती भौतिक बंधनातून मुक्त होते आणि या दिव्य जगतात उन्नत होऊ शकते. म्हणजे या कलयुगाचा चांगुलपणा काय, कलयुग वाईट आहे असं खूप जण सांगतात, पण या कलयुगाचा चांगुलपणा म्हणजे काय माहिती, भगवंत सांगतात की एकच, तुम्ही घरी बसून तुमची कामं करून तुम्ही भगवंतांना प्रसन्न करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला जंगलात जायची गरज नाहीये किंवा यज्ञ करायची गरज नाहीये आणि किंवा मंदिरात पूजा करायची गरज नाहीये. तर पुढे काय सांगितलंय पहा. हे प्रभो, केवळ तुमचे पवित्र नामच सर्व जीवांना सर्व प्रकारची कृपा प्रदान करू शकते आणि कृष्ण, गोविंद अशी तुमची लक्षावधी नावं आहेत. या दिव्य नावांमध्ये तुम्ही आपल्या सर्व दिव्य शक्ती विहित केल्या आहेत. या नावांचे स्मरण करण्यासाठी कठोर नियमही नाहीत. भगवंतांचं नाम आपण कधीही कुठेही कसंही घेऊ शकतो, हो की नाही? फक्त आपल्याला त्यांचं आठवण काढायची आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि म्हणूनच आपला आजचा होमवर्क आहे की भगवंतांची नावं लिहून त्याचा फोटो काढून पाठवायचा आहे तुम्हाला. आता मी सांगितलं होतं की नाही, आता आपण फक्त जप माळेवरती जप करायचा आधी त्याच्या आधी पंचतत्व मंत्र म्हणायचा हे शिकलो. पण खरं नक्की डूज ऑफ चॅन्टिंग करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय करू नये, आता हे आपण पाहू. हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यापूर्वी आपण नेहमीच पंचतत्व महामंत्राचा जप केला पाहिजे. आपलं पंचतत्व महामंत्र कोणतं आहे? श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधार, श्रीवासादि गौरभक्त वृंद. मग त्याच्यानंतर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. का तर आपण आपल्याला आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे. एक मिनिट हा. आपल्याला या पवित्र नामाचा, पवित्र जपाचं ज्ञान आपल्याला गुरूंकडून मिळालं आहे, म्हणून या गुरूंना आपल्याला आधी वंदन करायचं आहे पंचतत्व मंत्राचा जप करून. आणि मग जप करताना आपल्याला प्रत्येक शब्दाचा वेगळा वेगळा उच्चार करायचा आहे. आपल्या मनामध्ये जप कधीच करायचा नाही. तर हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करायचा आपल्याला, हो की नाही? हरे राम. खूप छान. तर पुढे पहा, जप हा थोडा मोठ्याने करायचा. कसा जप आपल्याला ऐकायला येईल असा. आपण जप प्रभुपादांचं रेकॉर्डिंग सुद्धा ऑन करून त्यांच्या सोबत जप म्हणू शकतो, पण आपला प्रत्येक शब्द हा स्पष्ट आला पाहिजे. आपण YouTube मध्ये प्रभुपादांचं लावायचं, व्हिडिओ लावू शकतो, ते ऐकूही शकतो आणि मग ऍट द सेम टाइम आपण म्हणायचं सुद्धा, किंवा आपण नुसतं स्वतःच्या स्वतः सुद्धा म्हणू शकतो. मोजून जप करण्याचा सल्ला दिला जातो. एका जपमाळेत 108 मणी असतात. पुढे आदरपूर्वक, भक्तिपूर्वक आणि एकाग्रतेने जप करायला हवा. आपण कोणत्याही दिशेला बसून अथवा चालताना जप करू शकतो, हो की नाही? आता पुढे, जप करण्यास वेळेचे बंधन नाहीये. आपण जप कधीही करू शकतो, परंतु जो ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप असतो ना, तो सगळ्यात पवित्र मानला जातो. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे काय? सकाळी स्नान करण्याच्या आधी किंवा नंतर सुद्धा करू शकता, परंतु सकाळची जी 5 ते 7 ची वेळ असते ना, ती जप करण्यासाठी सगळ्यात पवित्र वेळ मानली जाते. मग डोंट्स ऑफ चॅन्टिंग, आपण कोणत्या गोष्टी करू नये बरं चॅन्टिंग करताना? पहा, महामंत्रातील केवळ एकाच भागाचा जप करू नये, पूर्ण मंत्र म्हणायचा.
जपमाळाच्या कृष्णमणी म्हणजे मेरुमणीवर जप करू नये. हा जो मणी असतो ना वरचा, तो कृष्णमणी असतो, मेरुमणी असतो, त्याच्यावरती जप करू नये. पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचताना, टीव्ही बघताना, मोबाईलमध्ये बघताना कधीच कोणीही जप करू नये. जप हा भगवंतांना रिस्पेक्ट देऊनच आपल्याला करायचा आहे. पुढे जप करण्याचे फायदे कोणते? आपल्याला पापाच्या परिणामांपासून मुक्ती तर मिळतेच. पहा, पापाच्या परिमा परिणामांपासून मुक्ती मिळते. पापा मग चिंता आणि तणावांपासून मुक्ती मिळते, मनाला शांती मिळते, जपातच खरा आनंद आहे आणि समाजामध्ये प्रबोधन होतं. जेव्हा आपण जप करायला सुरुवात करतो, आपण इतरांना त्याच्या महत्वाविषयी सांगतो, तेव्हा त्यांनाही कळतं भगवंतांच्या नामस्मरणाचा महत्व. अशा प्रकारे समाजामध्ये प्रबोधन सुद्धा होतं. म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच तुम्ही एकाच व्यक्तीला तुमच्या जपाचं महत्व समजावून सांगा. तेवढं बस आहे ना, तुमच्यामुळे एक व्यक्ती जरी जप करायला शिकली तरी. हो की नाही? मग ती व्यक्ती जाऊन दुसऱ्या व्यक्तीला सांगेल. अशा प्रकारे समाजामध्ये प्रबोधन होईल आणि प्रत्येक जण भगवंतांच्या जवळ जाईल. आता लोक काय म्हणतात बरं हरे कृष्णा जपाबद्दल? पहा, जॉर्ज हॅरिसन यांनी काय म्हटलंय? इट्स रिअली अ प्रोसेस ऑफ हॅव्हिंग रिअलायझेशन ऑफ गॉड. अल्बर्ट फोर्ड, जे फोर्ड कंपनीचे मालक आहेत माहितीये, ते स्वतः काय म्हणतात? चॅन्टिंग हरे कृष्णा हॅज मेड अ ट्रिमेंडस इम्पॅक्ट इन माय लाईफ. आता पुढे जाऊन हे कोड आहेत यंगेस्ट डायरेक्टर ऑफ फ्रान्स. फ्रान्समध्ये यंगेस्ट डायरेक्टर आहेत, फक्त 29 वर्षाचे आहेत. त्यांनी काय सांगितलंय? एव्हरीथिंग स्टार्टेड हॅपनिंग फॉर मी वेन आय बिगेन चॅन्टिंग हरे कृष्णा. मग ND देसाई हे भारतातले खूप मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे? आय हॅव बीन चॅन्टिंग हरे कृष्णा फॉर मेनी इयर्स अँड आय हॅव बीन नेव्हर फाउंड एनिथिंग मोर प्लेजरेबल. पुढे जाऊन इथलीचे टॉप फर्निचर डिझायनर आहेत, खूप श्रीमंत. त्यांनी हरे कृष्णा भगवद्गीतेबद्दल काय म्हटलं आहे? हरे कृष्णा महामंत्राबद्दल, चॅन्टिंग मेक्स मी फील क्लोज टू गॉड. ऋषिकेश मफतलाल हे सुद्धा भारतातले मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे? चॅन्टिंग हरे कृष्णा हॅज हेल्प मी टू फेस ऑल द अप्स अँड डाऊन्स इन माय लाईफ विथ अ ग्रेट कॉन्फिडन्स अँड पीस ऑफ माइंड. विकी ओव्हरटन या एक मॉडेल आहेत US मधल्या. पहा, त्या US मधल्या असून पाश्चात्य संस्कृतीचा असून त्यांनी इंडियन संस्कृती कपडे वस्त्र परिधान केले आहे, इंडियन संस्कृतीला आपलंसं केलं आहे. त्या काय म्हणतायत? बाय स्टार्टिंग टू चॅन्ट हरे कृष्णा आय फील ट्रिमेंडस हॅपीनेस. आता या डच मॉडेल आहेत, यांनी सुद्धा इंडियन संस्कृतीचं आचरण केलं आहे. पहा, त्या काय म्हणतायत? चॅन्टिंग हेल्प मी गिव्ह अप बॅड हॅबिट्स. इट चेंज्ड माय विजन ऑफ थिंग्स. पुढे आर्मी ऑफिसर, ते सुद्धा इंडियामधले नाही, बाहेर असून सुद्धा त्यांना या हरे कृष्णा महामंत्राचं कौतुक आहे, त्यांना महत्व कळते त्यांचं. ते काय म्हणतात? माय आउटलुक टुवर्ड्स life is lot more brighter after starting to associate with Hare Krishna devotees and chanting the Mahamantra. पुढे जाऊन डेव्हिड वोल्फ हे काय म्हणतायत? महामंत्रा significantly reduces stress, depression and the mode of ignorance and considerably increases mode of goodness. आता पुढे पॉल ब्लेयर ते काय म्हणतायत? की when I am stressed out, I chant. It's one thing which charges my batteries, it clears my mind and brings me back in focus. पुढे जाऊन या मिसेस सॅली रेलिंग या काय म्हणतात? when I am nervous, I find chanting very calming and I don't get shaken up at little things. एक मिनिट हा, मी म्यूट करते, सगळ्यांना डिस्टर्बन्स येतोय थोडा. तर रमेश लाल यांनी काय म्हटलं आहे? चॅन्टिंग हरे कृष्णा अँड रीडिंग ऑथराइज्ड बुक्स ऑन कृष्णा कॉन्शियसनेस हॅज बॉट मी ग्रेट पीस. तर आता मग आपण काय शिकलो आज ध्यानयोगामध्ये? ध्यानयोग इम्पॉर्टंट आहे की भक्ती योग इम्पॉर्टंट आहे? भक्ती योग. ध्यानयोगामध्ये आपण अष्टांग योग शिकलो, कसं अष्टांग योगाने आपल्याला ध्यानाला बसायचं आहे.
आणि नंतर प्रभुपादांनी काय सांगितलंय पहा, when we were children innocent we have no bad habits, but as we grow and associate with bad company we also acquire all these bad habits. To give up all these bad habits means we have to associate with sadhus or devotees, saintly persons. Then we can give it up. This is called Ananta Nivritti, means giving up unwanted bad habits. म्हणून आपल्याला काय करायचंय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. तर इथे आपला हा ध्यान योग संपला. आपण पुढे उद्या 7वा अध्याय घेणार आहोत. तर मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते आणि मग तुम्हाला तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. आणि आज कोणीतरी शिक्षाष्टकम आपल्याला म्हणून दाखवणार आहे. कोण होतं? समर्थ ना? राजवीर म्हणून दाखवणार आहे आपल्याला. ठीक आहे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेषु वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.